बस सकाळ सर्वांना तर उठल्या पाणी प्यायची सवय आहे. अंघोळ केली, आवरलं आणि पाणी पिले. गरम नाही बरं का, थंडच पाणी. तर नंतर भाजीची तयारी करायला घेतलं, कारण मिस्टरांना जायचं होतं कामाला. आणि रात्री सासूबाई आल्या होत्या म्हणून झोपायला उशीर झाला. आणि तशी पण माझी तब्येत ना अशी खूप हे झालेलं आहे, कारण मला अशक्तपणा भरपूर आलेला आहे. घसा वगैरे खूप जाम झाला आहे, सर्दी पण झाली आणि खोकला पण येतोय. तर भाजीची तयारी करत होते आणि त्याच्यानंतर म्हटलं भाजी शिजायला टाकावं. आणि नंतर सासूबाईंनी काय काय आणले नाही ते मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण त्यांना यायला रात्री खूप 11 वाजल्या होत्या म्हणून मला व्हिडिओ काढणंच झालं नाही. तर सकाळी उठल्या त्या भाजी नीट करत बसल्या. त्यांनीच आणली होती गावाकडनं भाजी वगैरे. तर अजून काय काय आणले मी तुम्हाला दाखवते. तर त्यांनी मसाला आणलाय गावाकडनं. मला मसाला जमत नाही, त्याच मला आजपर्यंत मसाला बनवून देतात. आणि शेंगदाणे पण असे घरी असतात ना फोडायचे, तर त्याच्यातनं फोडून मला एवढे शेंगदाणे घेऊन आलेत त्याच्यानंतर मसाला पण आणलाय हा सोलापुरी मसाला, एकदम काळा झणझणीत, आपण नॉनव्हेजच्या भाज्या वगैरे वापरतो तो. आणि त्याच्यानंतर जवसाची चटणी पण आणली, आमच्या आहोनला आवडती म्हणून. आणि खूप छान असं मसाला बनवतात त्या. आता हा मसाला आहे ना मला वर्षभर जातो, वर्षभर टेन्शन राहत नाही, कारण मसाल्याशिवाय आपण गावाकडचे लोक आहेत ना, आपल्याला हाच मसाला लागतो. दुसऱ्या मसाल्याने ॲसिडिटी होती. तर त्याच्यानंतर ह्यांनी पोरांना खाऊ आणलं होतं, म्हणजे हे रात्रीच आम्ही उद्घाटन केलं होतं बरं का याचं, कारण रात्रीच खायचं होतं. त्यांनी लाडू वगैरे भरपूर आणले होते. आणि ननंदबाईला पण दिले याच्यातले लाडू, कारण त्यांनी डबा भरून आणला होता. त्या ननंदबाई जवळच राहतात ना, मग त्यांना पण दिले. मस्त असे बेसन पिठाचे लाडू बनवलेले आहेत त्यांनी, अशी कळ्या पाडून. तर एक दिवस मी नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याची, त्या आहेत तोपर्यंत बनवेल इथं पण. आणि बाकीचं त्यांनी भरपूर असं खायला आणलं होतं. त्या कॅरीबॅगमध्ये बेसन पीठ वगैरे असं घरनंच दळून आणलं होतं. त्याच्यानंतर मी भाजीला फोडणी द्यायला लागले, कारण त्यांना उशीर होत होता जायला. ते म्हटले मला जाऊ दे आणि नंतर तुम्ही बसा तुमचं काम करत, असं बोलले. मग पटपट आवरलं मी, कारण डब्याला ना पातळ भाजी द्यायला जमत नाही, सुक्की भाजी, कारण खूप असं आदळीने खराब होतं. तर इथे मी नाश्ता दिला तोपर्यंत सगळ्यांना, आणि मी पण नाश्ता करून घेतला. असं सर्वजण सोबतच आज नाश्ता करायला बसलो होतो, नाहीतर मिस्टर नाश्ता करत नाहीत. तर इथे पातळ भाजी अशी वाटाण्याची बनवली होती आणि चपात्या बनवल्या होत्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करता. भेटू पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये.